ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलंय आणि या आव्हानावर महायुतीच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर तुफान टीका करायला सुरुवात केली आहे। वरळीतून उभं राहण्याची हिंमत नसल्यानं आदित्य ठाकरेंनी मतदारसंघाचा शोध सुरू केल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जातीये। चला, हिम्मत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या। चांगलं काम केलं असेल, लोक तुम्हाला स्वीकार करतील। आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत उभं राहा, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे। आदित्य ठाकरेंनी ठाण्यात जाऊन थेट मुख्यमंत्र्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं। आदित्य ठाकरेंच्या या आव्हानावरून आता महायुतीत नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय। वरळीतून पुन्हा निवडणूक लढण्याची हिंमत नसल्यानं आदित्य ठाकरे मतदारसंघ शोधत आहेत का, असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय। फुटबॉलमध्ये दोन प्रकारच्या किक असतात, एक किक डाऊन, एक किक अप, पण दोन्ही लाथाच असतात। वरळीतला जनता लाथा मारेल हे माहिती असल्यामुळे ठाण्यामध्ये येतो हे दुर्बलतेचं लक्षण दाखवू नका। आदित्य ठाकरेंना निवडणूक लढण्याची खुमखुमी असेल तर त्यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असं आव्हानही भाजपनं दिलं। आदित्य ठाकरेजी, तुम्ही भाजपच्या जीवावर निवडून आलात, निवडणुकांची खुमखुमी असेल, वरळीतला राजीनामा द्या, आमच्या महायुतीसमोर निवडणुकीला तयार राहा आणि मग ठाणे किंवा अजून गावच्या गमछा मारा। शिवसेनेनंही आदित्य ठाकरेंच्या आव्हानाचा समाचार घेतलाय। आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मागतात, पण उद्धव ठाकरेंनी घोषणा करूनही अद्यापही आमदारकीचा राजीनामा का दिला नाही, असा सवाल उपस्थित केलाय। विधान भवनामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मी आमदारकीचा राजीनामा देतो म्हणून सर्व हिंदुस्थानातील जनतेसमोर भाषणात सांगितलं होतं। दिला का राजीनामा? ते कुणाचा राजीनामा मागताय? हे सगळे बालिश चाळे सोडून द्या। पक्ष आपला जो आहे तो वाचतोय का बघा, ग्रहण लागलेलं आहे। विधानसभा निवडणूक काही महिन्यांवरच आली आहे। आदित्य ठाकरेंना एकाच वेळी वरळी आणि ठाण्यातूनही उमेदवारी अर्ज भरता येऊ शकतो। आता आदित्य ठाकरे ठाण्यातूनही उमेदवारी अर्ज भरतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ठाण्यातून शुभम कोळीसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।